बघा बऱ्याच लोकांना कफाचा त्रास असतो, कफ खूप होतो, खोकला खूप होतो. यांनी काय करायचं, परत तांब्याभर पाणी घ्यायचं, त्याच्यात 1-2 चमचे मीठ घालायचं, हे पाणी कडक उकळवायचं, कोमट झालं की हे पाणी प्यायचं आणि उलटी करायची. ज्या मिनिटाला करणार त्या मिनिटानंतर खोकला, कफ वगैरे सगळं गायब, दम लागणं, धाप लागणं सगळं बंद होऊन जाते. करून बघा, ज्यांना धापेचा त्रास आहे ना त्यांनी 4-5 दिवस सलग करा, धाप बंद होऊन जाते. चालताना धाप लागते, जिना चढल्यावर धाप लागते, हे सगळं बंद होऊन जाते. बीपीच्या लोकांना विनंती आहे, बीपीच्या लोकांनी रोज एक लसूण पाकळी खायची, रोज एक लसूण पाकळी चावून खायची. लसूण एकच पाकळी, हा अखंड लसूण खाचील आणि तिकडं कुड्या बाहेर येतील. आईला म्हणा इकडं कुडी खाली आणि तिकडं कुडी बाहेर आली. एक खायची. शक्यतो करून सगळ्यांनाच विनंती करतो, आपल्याला कुठला रोग होऊ नये, शरीर छान राहू, उष्णतेचा त्रास, पित्ताचा त्रास होऊ नये, किंवा कुठल्याही प्रकारचं हृदयावरती प्रेशर येऊ नये, कोलेस्ट्रॉल होऊ नये, किंवा हृदयात ब्लॉकेजेस होऊ नयेत, असं जर वाटत असेल, फुकटचा इलाज सांगतो. सकाळी तुम्ही जाऊन आलात का नाही मस्तपैकी, की अंथरुणावरच बसायचं किंवा बाहेर बसायचं, असं ताट बसायचं, श्वास घ्यायचा आणि छातीत ठेवून असं छातीत थोडं प्रेशर द्यायचं, सोडताना तोंडातून सोडाय, परत सलग 5 वेळा करायचं. छातीत दुखत असेल, पाठीत दुखत असेल, कुठं चमकत असेल, काही जरी होत असेल, सुरुवातीला दुखतंय, असं करायला लागल्यानंतर दुखतंय, पण 4-5 दिवसात सगळंच बरं होऊन जातंय. रोज जर ही सवय ठेवला तर हृदयात ब्लॉकेजेस वगैरे किंवा तुम्हाला जे काही हृदयाचे रोग आहेत ना, हे बऱ्यापैकी निघून जातात, कमी होऊन जातात. करून बघा या गोष्टी. काय खर्च आहे का या गोष्टीला? साधी गोष्ट आहे. बीपीचा त्रास सुद्धा कमी होऊन जातोय, नंतर गोळी सुद्धा तुम्ही सोडून द्याल. लसूण पाकळी तर खायचीच आहे तुम्ही. त्याचबरोबर सांगतो, संधिवाताचा त्रास एक आता खूप असतो लोकांना. संधिवात, माता भगिनींना विनंती आहे की रोज रात्री जेवण झालं की 1 चमचा खसखस खायची, चावून खायची. 1 चमचा खसखस चावून खायचं. गुडघेदुखी, कंबरदुखी बरी होतेच, त्याबरोबर संधिवाताचा त्रासही तुम्हाला पुढे होणार नाही, जरी असला तरी कमी होईल. पुरुष मंडळींना विनंती करतो, रोज सकाळी नाश्ता करायचा. नाश्ता केला की दिमाग शांत राहते. नाश्ता नाही केला तर चिडचिड वाढते माणसाची, मग वाटते बीपीचा त्रास झाला का, शुगरचा त्रास झाला का, डोक्यात वेगळंच यायला लागतंय. त्याच्यापेक्षा सकाळी फिरून यायचं मस्तपैकी, आलात की नाश्ता करायचा, नाश्ता केला की 1 चमचा पांढरी तीळ चावून खायचे. ह्यानं ओज वाढतो, ह्यानं कॅल्शियम वाढतं, हाडांचं दुखणं थांबतं. मेन म्हणजे संसारातून राम गेला म्हणून बरीच लोक बघा फार त्रस्त असतात. काय पहिल्यासारखा स्टॅमिनाच राहिला नाही संसारात, आता काम करायचं आणि ह्याचा आणि त्याचा, ते सगळे स्टॅमिने परत येतील. फक्त 1 चमचा तीळ खायचा, पांढरे तीळ खायचे. भाजून खाऊ का तळून खाऊ विचारायचं नाही, कसंही खा, खरंच खा. हे लय डेंजर असतात माणसं, काही विचारतात. मला पुण्यावरनं फोन आला, मी सांगितलेलं संधिवाताचा त्रास असेल तर कोमट पाण्यातून तूप प्यायचं. मला विचारलं गाईचं प्यायचं का म्हशीचं प्यायचं? आता कुणाचं सांगू प्यायला? ह्याला सांगणं होतो ते जरा बैलाचंच पी म्हणून. काय सांगायचं, गाईचं पी नाही तर म्हशीचं पी. शंका घेऊ नको बिचाऱ्या, तुम्हाला पण पाया पडून सांगतो, शंका घेऊ नका. गाईचं प्या नाही तर म्हशीचं प्या. संधिवातासाठी सगळ्यात भारी, हाडांच्या दुखण्यासाठी सगळ्यात चांगलं आहे ते. बुद्धी पण चांगली वाढते, छान राहते. लहान मुलांना पण तूप घालायचं, मुलं ऍक्टिव्ह होतात. माझ्याकडे मुलं हुशार होण्यासाठी काय औषध आहे का विचारतात, काही देऊ नका औषध, त्याला जनरल नॉलेज द्या. त्याला असे काय तर घरगुती उपाय करा. तूप दिल्यानंतर ऍक्टिव्हनेस वाढतो, लवचिकता वाढते. करून बघा, तुमचं पण लवचिकता वाढेल. तूप प्यायचं कोमट पाण्यातून. अजून बरेच असतात बघा. मला एकदा मुंबईमधनं फोन आला होता, मला म्हणलं आमच्याकडे गायी नाहीत, म्हशी आहेत. मग म्हशीचं गोमूत्र पिलं तर चालतंय काय? आता असल्याने साष्टांग दंडवत घालायला पाहिजे का नाही मावशी? म्हशीचं गोमूत्र पिऊ का म्हणतो, आता काय सांगू. असं चुकीचं काय करू नका, साध्या साध्या गोष्टी सांगतो. तर चला, तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत साध्या साध्या गोष्टीतून. शुगरच्या लोकांनी सुद्धा घाबरायचं नाही. शुगर म्हणजे काय लय मोठा आजार आहे असं नाही. आपल्याला वाटतंय नाही नाही जखम झाली की बरी होत नाही, किंवा बऱ्याच लोकांना वाटतंय गँग्रीन होऊ शकतंय. शुगरच्या किती लोकांचं पाय काढल्यात आजपर्यंत गँग्रीन झालेलं? किती लोकांना गँग्रीन झालंय?
1% पण नसेल मला वाटते, पण भितात मात्र सगळीच. भ्यायचं नाही, कुठल्याही रोगाला भ्यायचं नाही. बघा काय व्हायचं ते होऊ दे. माझ्याकडे एक गोष्ट लिहून घ्या, आज सही शिक्क्यानिशी लिहून देतो तुम्हाला की वेळेच्या अगोदर तुम्ही मरणार नाही, आणि वेळ आल्यावर कुणाचा पण वशिला लावा, तुम्ही थांबणार नाही. गोष्ट खरी आहे का खोटी आहे? हा, मग कशाला भ्यायचं? ही माहिती आहे का नाही तुम्हाला? म्हणून विनंती करतो, पाया पडतो, तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो. साधी साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. शुगरच्या पेशंटनी लोकांनी काय करायचं, सीताफळाची 2-3 पानं खायची, 3 किलोमीटर चालायचं, बस ऑटोमॅटिक शुगर नॉर्मल येते. ऑटोमॅटिक करून बघा ह्या गोष्टी, साध्या साध्या गोष्टी असतात. बऱ्याच शुगरच्या पेशंटना असं वाटतंय की जगा वेगळं, मला काय तर झालंय, आणि त्या डिप्रेशन मध्ये जातात. ते सगळ्या घरादाराला त्रास देतात. गोळी चुकून राहिली तर हिची चिडचिड एवढी वाढते, त्या चिडचिडीनेच हे शुगर वाढवून घेते. शुगरची व्याख्या सांगा बरं. शुगर म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? उष्णता एका स्टेजला जाते, त्याला शुगर म्हणतात. उष्णता कमी केली की शुगर ऑटोमॅटिक कमी होते. त्याला भ्यायसारखं काहीच नसते. शुगर म्हणजे हीट आहे, उष्णता आहे, दुसरं काय. बीपीचा त्रास पण माणसं उगाच काहीतरी वेगळं, नाही नाही मला अटॅक आला तर काय करायचं, मर जा तिकडं. हे भिवूनच मराले रोज. तू जगतोस का बिचाऱ्या? पाया पडतो, खरंच तुमच्या पाया पडतो, तुम्ही जगा, खरंच जगा. रोग वारा सगळं डोक्यातनं काढा तुम्ही. काय नाही, पूर्वी माणसं विचार करत नव्हती, तर रोग माहित नव्हतं, तपासण्या नव्हत्या, 100 वर्ष जगायचे. जशा तपासण्या निघाल्या, जसं रोग माहिती व्हायला लागलं, तसं माणसाचं हळूहळू आयुष्य 80 वर आलं, 80 वरनं 60 वर आलंय. आता भीती वाटायला 40 वर येते का काय? 60 झालं म्हणजे सपलं म्हणतात आता माणसाचं, म्हणतात का नाहीत? होय का नाही? 60च म्हणतात आता. आणि सरासरी काढलं तर सगळ्यांचं आयुष्य 38 ते 40 वर्षावर आलंय बरं का. तरुण आणि म्हातारी हे मरण्याचं जर कॅल्क्युलेशन केलं, सरासरी काढली, तर 38 ते 40 वर्षाचं आयुष्य प्रत्येकाच्या वाटण्याला येते.